आजचं जे आपलं लेक्चर असणार आहे ते आहे मेल अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. या टॉपिकमध्ये आपण मेल अँड फिमेलच्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमची ॲनाटॉमी, वेगवेगळे पार्ट्स आणि त्याचे फंक्शन याच्याबद्दल आपलं हे छोटं लेक्चर असणार आहे. तर आजचं जे लेक्चर आहे त्याच्यामध्ये ॲनाटॉमी ऑफ रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ऑफ मेल. पहिल्यांदा आपल्याला मेलच्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमची ॲनाटॉमी त्याच्यामध्ये आपल्याला बघायची आहे. तर मेल जे पार्ट आहे मेजर, आता जसं तुम्ही ही डायग्राम पाहिली आहे त्याच्यामध्ये काय दिसतंय तुम्हाला, तर मेलची रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे. या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे कोणते कोणते पार्ट आहेत, तर टेस्टिस और गोनाड्स इज द प्रायमरी सेक्स ऑर्गन ऑफ द मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. म्हणजे जे ॲनिमलचे टेस्टिकल्स आहे तो त्याचा मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा पार्ट आहे. त्याच्यामध्ये स्पर्मॅटोझोआ तयार होतात ज्याला आपण मेल गॅमेट म्हणतो आणि त्याच्यापासूनच काय होते पुढची सिस्टीम त्याच्यामध्ये तयार होते. अँड्रोजन और टेस्टोस्टेरॉन नावाचा एक हार्मोन. एका हार्मोनचे हे दोन वेगवेगळे नाव आहेत, एक आहे अँड्रोजन, दुसरा आहे टेस्टोस्टेरॉन. म्हणजे एकाच हार्मोनचे हे दोन वेगवेगळे नाव आहेत. याचं काम काय, तर आपण डिटेलमध्ये बघूया की जो मेल बिहेवियर आहे म्हणजे ज्या पद्धतीनं एखादा नर वागतो त्याचा जो बिहेवियर आहे तो त्या अँड्रोजन नावाच्या हार्मोनमुळे असतो. काय म्हटलं आहे तर टेस्टिस, जे ॲनिमलचे टेस्टिकल्स आहेत त्याचं प्रायमरी काम काय आहे, फंक्शन काय आहे, तर त्याचं प्रायमरी फंक्शन आहे प्रोडक्शन ऑफ मेल गॅमीट आणि हार्मोन. हे त्याचे दोन काम होते, आपण पाठीमागच्या स्लाइडवर बघितलं. त्या टेस्टिकल्समध्ये काय असतं तर सेमिनिफेरस ट्यूब्यूल नावाचा एक पार्ट आहे. पहिल्यांदा हा शब्द लिहून घ्या, सेमिनिफेरस ट्यूब्यूल. काय आहे या सेमिनिफेरस ट्यूब्यूलचं काम, तर हे सेमिनिफेरस ट्यूब्यूल म्हणजे एक मोठी अशी एक यंत्रणा आहे जी टेस्टिकलमध्ये असते. त्याचं काम काय, तर एक जर्म सेल म्हणजे स्पर्मॅटोझोआ प्रोड्यूस करण्याचं काम ते करतं. दुसरं काम काय आहे तर त्या ठिकाणी सर्टोली सेल नावाची एक सेल आहे. त्याचं काम काय, तर स्पर्म मदर सेल. या सर्टोली सेलला दुसरं नाव काय आहे तर स्पर्म मदर सेल असे या सेलला म्हणतात. आपण शब्द लिहून घ्या, सर्टोली सेल फार महत्त्वाचा शब्द आहे. पहिली सेल कुठली होती, जर्म सेल. जर्म सेलचं काम काय, स्पर्मॅटोझोआ प्रोड्यूस करणं म्हणजे स्पर्मॅटोझोआ मेल गॅमेट जे असतात ते तयार करण्याचं काम ह्या जर्म सेलचं आहे. दुसरी सेल कुठली आहे, सर्टोली सेल. याला स्पर्म मदर सेल म्हणतात. का म्हणतात असं, तर ते स्पर्मचं हेड आहे आणि जी टेल आहे ते एकमेकांना जॉईन करण्याचं काम ही सर्टोली सेल करते. आपल्याला सगळ्यांना त्याचा शेप माहिती आहे, तर ते जे जॉईन करण्याचा असा पद्धतीचा शेप आहे अशा पद्धतीचा. तर हे हेड झालं, ते सुरुवातीला लक्ष द्या, हे हेड आहे आणि टेल आहे, हे एकमेकांना जॉईन करण्याचं काम एम्बेडेड म्हणते. एम्बेडेड म्हणजे जॉईन करणे. एम्बेडेड हिअर अँड अंडरगो रायपनिंग म्हणजे ते परिपक्व होण्याचं काम सुद्धा या सेलवर होतं. त्यानंतर एक तिसरी सेल आहे, त्याचं नाव घेतलं लेडिक सेल. स्पेलिंग पाहून, लेडिक सेलचं काम काय आहे, प्रोड्यूस मेल हार्मोन. कुठला हार्मोन आहे मेल हार्मोन, आपण सांगितलं टेस्टोस्टेरॉन नावाचा हार्मोन आहे. कुठला हार्मोन आहे, टेस्टोस्टेरॉन. तो कोणत्या सेलमुळे तयार होतो, लेडिक सेल. व्हेरी गुड. कोणत्या सेलमुळे, लेडिक सेल. ह्या महत्त्वाच्या तीन सेल आपल्याला ह्या कशामध्ये पाहायला मिळतात, सेमिनिफेरस ट्यूब्यूल. कशामध्ये पाहायला मिळतात, सेमिनिफेरस ट्यूब्यूल. नेक्स्ट पार्ट कुठला आहे टेस्टिकल मध्ये असणारा, तो आहे इपिडिडायमिस. सेमिनिफेरस ट्यूब्यूल मध्ये असणारा नेक्स्ट पार्ट कोणता आहे, इपिडिडायमिस. आता ह्या इपिडिडायमिसचं काम काय, तर ह्या इपिडिडायमिस एक थ्रेड लाईक मोठी एक ट्यूब लाईक स्ट्रक्चर असतं ज्याची लांबी किती आहे, जवळजवळ 33 ते 35 मीटर. किती लांबी आहे त्याची इपिडिडायमिसची, 35 मीटर. आणि याचे तीन पार्ट मध्ये विभाजन झालेलं आहे. काय, कॅप्यूट, कॉर्पस आणि कॉर्डा. कॅप्यूट, कॉर्पस अँड कॉर्डा. मग फंक्शन काय आहे, चार महत्त्वाचे फंक्शन बघा लक्षात आहे. एकदम अवघड नाही, एकदम सोपं आहे. काय, ट्रान्सपोर्ट, कॉन्सन्ट्रेशन, मॅच्युरेशन अँड स्टोरेज ऑफ स्पर्म. तर जे स्पर्म तयार होतात सेमिनिफेरस ट्यूब्यूलमध्ये ते जेव्हा इपिडिडायमिस मध्ये येतात त्याचं ट्रान्सपोर्ट करण्याचं काम प्लस कॉन्सन्ट्रेशन करण्याचं काम, मॅच्युरेशन आणि स्टोरेज करण्याचं काम हे कोण करत असतं, इपिडिडायमिस करत असतं. त्याची लांबी आता मी तुम्हाला सांगितली 33 ते 35 मीटर किंवा 110 ते 118 फूट. ट्रान्सपोर्ट किती दिवसामध्ये होतात, स्पर्म त्या ठिकाणी 7 ते 9 दिवस लागतात. कॉन्सन्ट्रेशन म्हणजे एक्सेसिव्ह वॉटर जे आहे ॲब्सॉर्ब केलं जातं. मॅच्युरेशन ऑफ स्पर्म म्हणजे ते परिपक्व होण्याचं काम सुद्धा इपिडिडायमिस सेलमध्ये होतं. आणि स्टोरेज ऑफ स्पर्म अप टू 60 डेज म्हणजे एक स्पर्मॅटोझोआ तयार होऊन तो पूर्णपणे मॅच्युअर होईपर्यंत किती दिवसांचा कालावधी लागतो, 60 दिवस. ओके, आता इथे लक्ष द्या, हे जे आहे व्यास डिफरन्स
तिसरा पार्ट, पहिला होता सेमिनिफरस टिश्यू, दुसरा आहे इपिडिडायमिस, तिसरा आहे व्यास डिफरन्स. आता हे कुठं असं या चित्रामध्ये इथे दिसते बघा, व्यास डिफरन्स. इथं ही जी काही नळी आहे याला म्हणतात, या ट्यूबला काय म्हणतात, व्यास डिफरन्स. याचं काम काय आहे, कॅरी स्पर्म फ्रॉम इपिडिडायमिस टू युरेथ्रा. इपिडिडायमिस पासून तयार झालेले स्पर्मॅटोझोआ युरेथ्रा पर्यंत पोहोचवण्याचं काम कोण करतं, व्यास डिफरन्स. म्हणजे कॅरी, एक प्रकारचा स्पॅसेज प्रोव्हाइड करतो. हेल्प्स इन इजॅक्युलेशन ऑफ सीमेन. सीमेन इजॅक्युलेशन करण्याचं काम सुद्धा हेल्प सुद्धा कोण करतं, व्यास डिफरन्स करतं. आता लगेच बघा, आपण आता हे याच्या पुढे जायचं आहे, थोडंसं लास्ट पॉईंट राहिलेला याच्यामधला मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मधला. पहिलं काय सांगितलं, सेमिनिफरस ट्यूब. त्या सेमिनिफरस ट्यूब मध्ये 3 सेल आहेत. कुठल्या कुठल्या, जर्म सेल, सर्टोली सेल आणि लेडी सेल. त्यानंतर काय बघितलं, इपिडिडायमिस. इपिडिडायमिसची लांबी किती आहे, बरोबर. त्यानंतर त्याला किती डिवाइड झाले, किती नाव पार्ट मध्ये डिवाइड केले, 3 पार्ट, कॅप्यूट, कॉर्पस आणि कॉडा. त्याचे 4 फंक्शन आहेत. कुठले कुठले, ट्रान्सपोर्ट, त्यानंतर कॉन्सन्ट्रेशन, मॅच्युरेशन आणि काय, स्टोरेज. आता हे आहे ॲक्सेसरी सेल्स किंवा ॲक्सेसरी ऑर्गन. कुठले कुठले 3 आहेत बघा. लास्ट आहे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये सेमिनल वेसिकल, हे एक आहे. पहिली ग्लॅंड म्हणतात बघा याला, ॲक्सेसरी ग्लॅंड्स म्हणतात. कुठल्या, सेमिनल वेसिकल, लिहून घ्या. दुसरा आहे प्रोस्टेट ग्लॅंड आणि तिसरा आहे बल्बो युरेथ्रस और काउपस ग्लॅंड. आणि 3 ग्लॅंड फार महत्त्वाचे आहेत. यांचं वेगवेगळं फंक्शन आता आपण बघायचं थोडक्यात. बघा, सेमिनल वेसिकलचं फंक्शन काय आहे, तर जे लार्जेस्ट ॲक्सेसरी ग्लॅंड आहे, सिक्रिशन ऑफ येलो कलर, एक येलोइश कलर जो आहे स्पर्मॅटोझोआ असणारा, तो या ग्लॅंडमध्ये असतो. सिक्रेट अप टू 1% फ्रुक्टोज अँड सायट्रिक ॲसिड प्लस प्रोटीन प्लस पोटॅशियम अँड प्लस ट्रेस आयनोसिटोन प्लस ट्रेसेस ऑफ आर्गोथायोनाइन. हे जे आहे या सेमिनल वेसिकल पासून सिक्रेट होतं आणि मग याचं बनतं सिमेन. आता तुम्ही म्हणा सिमेन आणि स्पर्मॅटोझोआ काय वेगळी कन्सेप्ट आहे, स्पर्म आणि सिमेन हे काय आहे. जेव्हा सेमिनल वेसिकलचं सिक्रिशन, हे सगळं सिक्रिशन सेमिनल वेसिकल मधून येणारं हे सगळं सिक्रिशन आणि इपिडिडायमिस मधून येणारे स्पर्म यांचं जेव्हा मिश्रण होतं तेव्हा सिमेन तयार होते. दिले बघा, सेमिनल फ्लुइड आणि स्पर्म यांचं जेव्हा मिश्रण होतं तेव्हा सिमेन तयार होतं. तेव्हा काय होतं तयार, सिमेन. तर मग सेमिनल प्लाझ्मा आणि हे सेमिनल प्लाझ्मा म्हणजे सेमिनल फ्लुइड, याला सेमिनल प्लाझ्मा म्हणतात. हे काय करतं, स्पर्मॅटोझोआला न्यूट्रिशन प्रोव्हाइड करतं आणि स्पर्मॅटोझोआ त्यामुळे ऍक्टिव्ह होतात. ऍक्टिव्ह म्हणजे त्यांची जी हालचाल आहे, त्यांच्या स्पर्मॅटोझोआचा शेप कसा आहे, असं ओव्ह्युलर आणि पाठीमागे टेल असतं. तर त्याची जी मुवमेंट चालू असते, ती मुवमेंट कधी कशामुळे चालू असते, तर त्याला न्यूट्रिशन भेटतं. कशामुळे न्यूट्रिशन भेटतं, तर ह्या सेमिनल प्लाझ्मामधून सेमिनल फ्लुइड जे आहे, सेमिनल वेसिकलमध्ये येणारं सेमिनल फ्लुइड आणि सेमिनल प्लाझ्मा ते न्यूट्रिशन त्या ठिकाणी त्याला प्रोव्हाइड करत असतं. नेक्स्ट कोणती ग्लँड आहे, नेक्स्ट ग्लँड त्यानंतर पुढची आहे प्रोस्टेट. कोणती आहे, प्रोस्टेट. त्याचं काय फंक्शन आहे, इट सिक्रेशन कॉन्ट्रीब्यूट 15 to 30% ऑफ द टोटल व्हॉल्यूम ऑफ सिमेन. फार महत्त्वाचं वाक्य. याचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते 15 ते 30%. शिवाय जो सिमेनला जो व्हाईट ओपेक कलर असतो, सिमेनला जो व्हाईट ओपेक कलर असतो तो कोणत्या ग्लँडमुळे असतो, प्रोस्टेट ग्लँड. त्यानंतर तिसरी ग्लँड आहे काउपर्स ग्लँड. काउपर्स ग्लँडला दुसरं नाव आहे बल्बो युरेथ्रस ग्लँड. देअर सिक्रेशन आर अल्कलाइन. बघा आपण बघितलं सेमिनल वेसिकलचं सिक्रेशन ऍसिडिक आहे, त्यानंतर काउपर्स ग्लँडचं सिक्रेशन आहे अल्कलाइन. इट सिक्रेशन क्लीन्स द युरेथ्रा बिफोर इजॅक्युलेशन. याचं काम काय आहे, युरेथ्रा क्लीन करण्याचं काम आहे. ओके.